Hello, welcome learners. How are you? I hope you are doing great. So today we will learn class 2 English lesson number 1.10 Mini crosses the river. म्हणजे मिनीला रिव्हर क्रॉस करायची आहे. ओके, सो लेट्स सी हाऊ शी कॅन क्रॉस द रिव्हर. Minnie crosses the river. Listen and read. Minnie was a baby squirrel. म्हणजे खारुताई होती. मिनी कोण होती? मिनी कोणाचं नाव आहे? खारुताईचं. शी लिव्ड ऑन अ ट्री नियर द रिव्हर. ती एका झाडावर राहायची. नदी काठी जे एक झाड होतं तिथे ते राहायची. वन डे, एके दिवशी, मिनी वॉज फिशिंग इन द रिव्हर. मिनी काय करत होती? फिशिंग म्हणजे फिश पकडत होती. सोनू द रॅबिट लिव्ड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर. नदीच्या एका साइडला मिनी राहत होती आणि दुसऱ्या साइडला सोनू राहत होता. सोनू कोण होता? रॅबिट. ओके. सोनू इन्व्हायटेड मिनी टू हिज बर्थडे पार्टी. सोनूने त्याच्या बर्थडे पार्टीला मिनीला इन्व्हाइट केलं. हिअरिंग दिस, हे ऐकून मिनी वॉज व्हेरी हॅप्पी. मिनी खूप खुश झाली. तुम्ही पण खुश होता ना बर्थडे पार्टीला बोलवल्यानंतर? बट शी कुडंट स्विम. बट मिनीला स्विमिंग येत नव्हती. देन हाऊ कुड शी गो फॉर सोनूज बर्थडे पार्टी. का सोनू दुसऱ्या साईडला राहत होता विवाहच्या. ओके, आणि खारुताई मिनी दुसऱ्या साईडला राहत होती. मग खारुताईला स्विमिंग येत नव्हती, मग ती नदीतून कशी जाणार? सडनली सोनू हॅड अन आयडिया. सोनूला एक आयडिया आली. ही आस्क्ड मिनी टू फिक्स हर फिशिंग हुक ऑन द ट्री अँड थ्रो द स्ट्रिंग टुवर्ड्स द हिम. त्याने काय आयडिया सांगितली की जो फिशिंग हुक आहे तो झाडाला फिक्स करायचा आणि तो जो स्ट्रिंग आहे म्हणजे दोरा तो त्याच्याकडे फेकायचा, सोनूकडे. मिनी फिक्स द हुक ऑन द ट्री अँड थ्रू द स्ट्रिंग टुवर्ड्स द सोनू. तिने फिक्स केला आणि तो जो स्ट्रिंग होता म्हणजे दोरा होता तो सोनूकडे फेकला. सोनू टाईड द स्ट्रिंग अराउंड अ ट्री ऑन हिज साइड. त्याने काय केलं? एका ट्रीला तो बांधून दिला. मिनी हंग हर अंब्रेला ऑन द स्ट्रिंग. त्या दोऱ्याला मिनीने तिची अंब्रेला हंग केली म्हणजे लटकवली. हे पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. शी sat on the umbrella and crossed the river. ती त्या अंब्रेलामध्ये बसली आणि रिव्हर क्रॉस केलं तिने. मिनी अँड सोनू एन्जॉयड द बर्थडे पार्टी. सो अशा प्रकारे दोघांनी बर्थडे पार्टी एन्जॉय केली. ओके, सो लेट्स सी क्वेश्चन्स अँड आन्सर. वी राईट द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. ओके, आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये सेंटेन्स राईट करायचे आहे. आता सगळ्यात फर्स्ट ऑर्डर काय आहे की सडनली सोनू हॅड अन आयडिया. सोनूला आयडिया आली, त्यानंतर त्याने काय आयडिया दिली की ते स्ट्रिंग फेकायचा आणि मग सोनू इकडे झाडाला बांधतो. सोनू टाईड द स्ट्रिंग अराउंड द ट्री. थर्ड वन काय मग? मिनी सॅट ऑन द अंब्रेला अँड क्रॉस द रिव्हर. ओके, सोनूने तो दोरा त्या झाडाला बांधला. त्याच्यानंतरच मिनीने काय अंब्रेलाला हंग करून म्हणजे लटकवून त्यामध्ये बसून रिव्हर क्रॉस केली आणि नंतर सगळ्यात लास्टला त्यांनी काय केलं? पार्टी एन्जॉय केली, बर्थडे पार्टी. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी. हू वॉज द बेबी स्क्वेरल? कोण होती बेबी स्क्वेरल? मिनी वॉज अ बेबी स्क्वेरल.
मिनी होती. व्हाय डीड सोनू टाय द स्ट्रिंग अराउंड द ट्री? का बांधला त्याने? सोनू tied the string around the tree to help मिनी क्रॉस द रिव्हर. मिनीला हेल्प करण्याकरता की मिनीला ती रिव्हर क्रॉस करण्याकरता त्याने तो जो स्ट्रिंग आहे म्हणजे दोरा आहे तो झाडाला बांधला. ओके. व्हॉट डीड मिनी अँड सोनू एन्जॉय? मिनी अँड सोनूने काय एन्जॉय केले? बर्थडे पार्टी. ओके, गॉट इट? ओके. लुक ॲट द पिक्चर अँड टिक द करेक्ट ॲक्शन वर्ड. आता इथे आपल्याला ॲक्शन वर्ड, आता ही मुलगी काय करत आहे या फर्स्ट पिक्चरमध्ये? स्विमिंग. सो करेक्ट दॅट वर्ड. इथे काय करत आहे हा मुलगा? रोड क्रॉस करत आहे, क्रॉसिंग. ही सायकल चालवत आहे म्हणजे रायडिंग. आणि हा ब्रश करत आहे, ब्रशिंग. ओके. सो हिअर complete the sentences using the help box. विता इज, आता ही मुलगी काय करत आहे? रीडिंग. मी इथे आई साईडला दिलेला आहे आन्सर. विता इज रीडिंग म्हणजे ती वाचत आहे. ओके. रश इज रनिंग. ओके, रनिंग करत आहे. साना इज सिंगिंग. प्रीती इज क्लाइम्बिंग म्हणजे झाडावर चढत आहे. नीती इज डान्सिंग, डान्स करत आहे. ध्रुव इज पेंटिंग. ओके, गॉट इट? सॉल्व द क्रॉसवर्ड. वी, आता फर्स्ट नंबरला काय आहे? वी ब्रश अवर टीथ. आपण काय करतो? ब्रश करतो. तर हे पहा इथे मी दिलेलं आहे. ओके. फोर्थ नंबरला वी डॅश डॅश अ सॉन्ग. वी सिंग अ सॉन्ग. ओके. फिफ्थ नंबरला वी ईट व्हेन वी हंग्री. फिफ्थ नंबर, हा फिफ्थ नंबर. वी ईट हंग्री. ओके. वी ईट व्हेन वी आर हंग्री. आता डाऊन वी, सेकंड नंबरला रन. वी रन इन अ रेस. रॅबिट्स डू नॉट वॉक. डे होप. होप म्हणजे उड्या मारणे. वी स्लीप ॲट नाईट. बरोबर, वी स्लीप ॲट नाईट. ओके. So guys, I have given the new words from this lesson. Okay. So you can note down the new words and also I have provided the meaning also. मी meaning पण दिलेलं आहे. ओके, मराठीमध्ये पण दिलेलं आहे. ओके. काय होतं ते तर तुम्ही रीड करू शकता, नोट डाऊन करू शकता आणि मिनिंग पण तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला समजेल. स्विम म्हणजे काय, हॅपी म्हणजे काय, इन्व्हायटेड म्हणजे काय. ओके, गॉट इट? Okay, so thank you learners. I hope you enjoyed this video. Keep learning and like, share and subscribe. Thank you.